नमस्कार. पुन्हा Q&A सेशन घेऊन आलेलो आहे. भरपूर प्रतिसाद देताय तुम्ही, भरपूर प्रश्न पाठवलेले आहेत. काल एकच दिवस मी सुट्टी घेतली आणि एवढे प्रश्न येऊन पडलेत की आता त्यात जर कोणाचा प्रश्न मागं राहिला असेल तर एकदा परत पाठवा. मी ते प्रश्न सर्व घेत आहे. उद्याला आणि परवाला रविवारला सुद्धा मी व्हिडिओ टाकेन याबद्दल, त्याच्यामुळे त्याची काही चिंता करू नका. सर्व प्रश्न घेतोय, ठीक आहे. तर या रिस्पॉन्सबद्दल पहिल्यांदा तुमचे शतशः आभार. दुसरी गोष्ट, नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट टाकत चला. म्हणजे कमेंटमध्ये प्रश्न जरी टाकलात तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आजच्या Q&A सेशनला सुरुवात करूया. त्याआधी माझा हा मोबाईल नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न पाठवता येतात, ठीक आहे. हा मोबाईल नंबर व्हॉट्सअपवर तुम्ही या मोबाईल नंबरवर मला प्रश्न पाठवू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर पाठवू शकता. किंवा आणखी दुसरी एक गोष्ट, ही बॅच आहे पोलीस भरतीसाठी 799 रुपयाची. ही सुद्धा तुम्ही चेकआउट करा. तुमचा खूप फायदा होईल या बॅचने. ही सुद्धा बॅच आहे. आणखी TCS IBPS ची सुद्धा बॅच आहे. ह्या बॅच पाहून घ्या, एका वर्षासाठी आहेत. भरपूर साऱ्या मेहनतीने मी हे बॅच बनवलेल्या आहेत. जास्त वेळ वाया न घालवता प्रश्नावर सुरुवात करूया. हा प्रश्न ऑलरेडी मी कोर्समध्ये कव्हर केलेला आहे. तलाठीला आला होता 2015 मध्ये, ठीक आहे. तो प्रश्न आहे हा, ठीक आहे. चला मग काही माणसे, आता ठीक आहे. मग तुम्हाला जर काळकाम वेग सोडवायचा असेल तर ते दोन प्रकारे सोडवतात. एक प्रकार असतो मजूर तास दिवस या प्रकारे. तर हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे, कारण की काळकाम वेग फक्त दोनच प्रकारात येतो. एक असतात मजूर, पुढे असतात दिवस आणि त्या पुढे असते काम. या प्रकारे फक्त ध्यानात ठेवायचं, काम जर वेगळं असलं तर खालचं काम वरी आणि वरचं काम खाली लिहायचं, एवढाच फरक आहे. मग मजूर किती आहेत? काही माणसे माहित नाही म्हणून एक घ्या, काय प्रॉब्लेम नाही. एक काम किती आहे? एक. 8 दिवसात पूर्ण करतात. 8 दिवस घेतलं लिहून. पुढे तर त्या कामाच्या दुप्पट काम झाले दुप्पट, ठीक आहे. पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे. पूर्वी एक माणूस होता, आता अर्धा माणूस आला, मुलगा आला एखादा काम करायला, ठीक आहे. किती दिवसात पूर्ण करतील? दिवसात क्वेश्चन मार्क. फक्त लक्षात घ्या की काम सारखं आहे का? तर सर काम सारखं नाहीये. मग काय करता? खालचं काम वर लिहा आणि वरचं काम खाली लिहा आणि आता सोडवणं सुरू करा, ठीक आहे. अर्धा एका अर्धा, अर्धा दोन्ही एक. नसेल तिथे 0 मारा आणि 5 दोन्ही 10 करा. बे 8 16 आणि 16 दोन्ही 32 या प्रकारचं तुमचं उत्तर येते. हे झालं डायरेक्ट. पण थोडासा विचार करून तुम्ही आणखी वेगळ्या प्रकारे हे उत्तर काढू शकता. ते कसं आहे? एक विचार करा, जर काम दुप्पट झालं तर दिवस पण दुप्पट लागतात. समजा एका एकराला 1 दिवस लागतो, 2 एकराला 2 दिवस लागतात. काम दुप्पट झालं, दिवस पण दुप्पट लागतील, ठीक आहे. पहिले दिवस किती होते? 8. आता काम दुप्पट झालं म्हणजे दिवस लागतील 16 आणि माणसं अर्धे झाले, माणसं कमी झाले की टाइम जास्त लागतो. हे साधं गणित आहे. माणसं कमी झाले, टाइम जास्त लागणार, कारण की काम करणारे लोक कमी आहेत, वेळ जास्त लागणार. माणसं अर्धे झाले म्हणून टाइम पण काय लागणार? दुप्पट. हे आलंय तुमचं उत्तर 32. तोंडी सुद्धा तुम्ही काढू शकता या प्रकारे. नेक्स्ट पुढे. आता हा प्रश्न सुद्धा नोट्समध्ये अवेलेबल आहे. 1 2 3 4 हे अंक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्येच्या बेरजेला 6 ने भागल्यास उत्तर काय येते? सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 6 अंकी संख्या बनतात, 4 अंकी संख्या बनतात कशा हे लक्षात ठेवायला पाहिजे. 4 अंकी संख्या बनत किती असतात? 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. एकूण 4 अंकी संख्या बनत असतात 24. हे झालं. आता तुम्हाला डिटेल पाहायचं असेल तर कोर्समध्ये मी शिकवलेलं आहे. आणि प्रत्येक संख्या प्रत्येक ठिकाणी कितीदा बसते तर ते सांगत असते. आता हा आहे 4 फॅक्टोरियल, त्याच्या आधी असते 3 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे काय भानगडे हे डिटेल सांगितलेलं आहे. 3 फॅक्टोरियल म्हणजे प्रत्येक संख्या प्रत्येक ठिकाणी किती वेळा बसेल हे सांगत असते. किती वेळा बसेल? तर सर प्रत्येक संख्या प्रत्येक ठिकाणी बसेल किती वेळा? तर 6 वेळा बसेल. किती वेळा बसेल? 6 वेळा. 6 वेळा बसेल, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक अंक प्रत्येक ठिकाणी 6 वेळा बसला. मग बेरीज कशी काढायची? किती अंक आहेत? 4 अंकी. मग एकक, दशक, शतक, हजार सर्वांची बेरीज घ्यायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. एकदा जर बेरीज घेतली तर 10 होते, पण प्रत्येक अंक 6 वेळा बसतोय म्हणजे 6 वेळा बेरीज घ्यावं लागेल. म्हणजे एका याची बेरीज होते 60, याची सुद्धा बेरीज होते 60, याची सुद्धा बेरीज होते 60 आणि याची सुद्धा बेरीज होते 60. ते असं का? तर प्रत्येक ठिकाणी तोच अंक तितक्या वेळा बसत असतो. डिटेली कोर्समध्ये आहे. 60 शी 0 हातच्याले 6, 66 शी 6 हातच्याले 6, 66 शी 6 हातच्याले 6 आणि 66. आता ही बेरीज झाली 4 अंकी संख्येची. किती झाली? 66,660.
याला 6 ने भागलं तर उत्तर किती येईल? 1 1 1 आणि 1 0. ऑप्शन क्रमांक 2 या प्रकारचं ते उत्तर येत असते. आता भरपूर मोठा टॉपिक आहे हा. एका सेकंदात तुम्हाला एका गणितात समजून सांगणं ते थोडंसं साहजिक नाहीये, म्हणून मी तुम्हाला थोडंसं आयडिया दिलेली आहे की संख्या किती बनतात 24 आणि प्रत्येक अंक किती वेळा बनतो 6 वेळा. हे 6 वेळा बसले म्हणून एक जर 6 वेळा बसलं तर याची बेरीज 6 येईल, याची बेरीज 12 येईल, याची बेरीज 18 येईल, तर याची बेरीज 24 येईल. याची तुम्ही सर्व बेरीज केली तर ती 30 येत असते. ठीक आहे, किती येते 60 येते, सॉरी किती येते 60. या प्रकारे असते ते एकंदरीत. नेक्स्ट पुढचा प्रश्न. एका संस्थेचे लाईट बिल येताना काही रक्कम फिक्स असते, बरोबर आहे. तुम्ही जर आपलं लाईट बिल बघितलं, लाईट बिलवर एक लिहिलेलं असते स्थिर आकार असं नाव असते. स्थिर आकार म्हणजे काय? तुम्ही लाईट वापरा नका वापरू, तुम्ही जर तुमचं महिनाभर घर बंद ठेवलं, लाईट वापरलीच नाही, सगळं बंद करून टाकलं, तरी सुद्धा तुम्हाला 400-500 रुपये द्यावे लागतात. कशाचे? तर तो स्थिर आकार असतो. म्हणजे स्थिर आकार म्हणजे काय? तर मीटरचं भाडं असते. ठीक आहे, तसं फिक्स चार्ज असतात. व बाकीची रक्कम म्हणजे काही युनिट दराने मिळतात, बरोबर आहे. काही रक्कम फिक्स आणि काही युनिटनं. ठीक आहे, बरं. मग महिन्यात 600 युनिट साठी 200 किती रुपये लागतात? 2600 रुपये लागतात. किती युनिटसाठी? 600 युनिटसाठी किती लागतात? 2600 रुपये लागतात. आता हे 600 युनिटमध्ये कसं आहे? 600 युनिटचे तर पैसे लागलेच, प्लस काहीतरी फिक्स रक्कम लागलेली आहे. ठीक आहे. दुसऱ्या महिन्यात बिल आलंय 680 युनिट आलेत आणि बिल किती आलेलं आहे? 2920. लक्षात घ्या, याच्यात सुद्धा ती फिक्स रक्कम आहेच, प्लस 680 युनिट आहेत. मग इथे बघा, बिल वाढलं, किती वाढलं? 320 रुपये. हे 320 रुपये बिल कशामुळे वाढलं? फिक्स रक्कम तर देणारच हो आपण. बिल कशामुळे वाढलं? तर बिल वाढलं सर या 80 युनिटमुळं. म्हणजे 80 युनिटचंच बिल याच्यात आलेलं आहे. फिक्स रक्कम तर दोन्हीमध्ये देऊ लागलो, ती तर द्यावीच लागणार आहे. हे 80 युनिट वाढले म्हणून 320 रुपये वाढले. म्हणजे एका युनिटचा भाव किती आहे? 4 रुपये. 832. एका युनिटचा भाव किती आहे? 4 रुपये. आता एका युनिटचा भाव आहे 4 रुपये. पुढे काय झालं? तिसऱ्या महिन्यात बिल कमी आलं. किती युनिट आलेत? किती युनिट आले? 540. म्हणजे आता आपल्याला याच्यापेक्षा 60 युनिटचं बिल कमी द्यायचं. 60 युनिटचं बिल कमी द्यायचं म्हणजे 600 युनिटचं बिल 2600 रुपये देऊ लागलो, 2600 रुपयाच्या खाली, आणि याचे ऑप्शन दिलेले नाहीयेत ज्यानं प्रश्न पाठवला ते. मग 60 युनिटचं बिल किती होते? साइन चूक 24. 240 रुपये काय करायचे आपल्याला? कमी द्यायचे आहेत. कशातून? जर 600 युनिट आलं तर 2600 रुपये बिल येते, 540 आलं, 60 युनिट कमी आलं म्हणून बिल पण कमी देणार. यातून 240 रुपये काढून टाका, ते येतील 2360. हे आलं तुमचं उत्तर, 2360. ठीक आहे, या प्रकारे. काही कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक असली तर मला काय करत चला, इन्फॉर्म करत चला. ठीक आहे, पुढे. आता हा प्रश्न, वैभव एक काम 60 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, काळकाम वेगचा आहे म्हणून आपल्याला काही गोष्टी येणं गरजेच्या असतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर त्या गोष्टी अशा असतात की नाव लिहून घ्यायचं. वैभव इथं असते एका दिवसाचे काम. जर तुम्हाला हे माहीत नसेल तर काळकाम वेगचा माझा व्हिडिओ बघून घ्या, सगळं काही समजून जाईल. लाडू पद्धतीत मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या खाली असतात लाडू म्हणजे काम आणि त्याच्या खाली असतात दिवस. ठीक आहे, मग काय झालं तर वैभवनं एक काम 60 दिवसात करतो. ठीक आहे, 60 दिवसात करतो. त्यानं 15 दिवस काम केलं. आता लाडू किती म्हणायचे? 60 दिवसात 60 लाडू म्हणायचे. म्हणजे वैभव काय करतो? एका दिवसाला 1 लाडू खातो. ठीक आहे, एका दिवसाला 1 लाडू खातो. 60 दिवसात 60 लाडू खातो. वैभवनं काय केलं? 15 दिवस काम केलं. म्हणजे वैभव 15 दिवस. 15 दिवस म्हणजे दिवसात लिहून घेतले 15. एका दिवसाला 1 लाडू म्हणजे 15 दिवसात त्यानं 15 लाडू खाल्ले असतील. मग त्यानं डब्बा उष्टा केला आणि 15व्या दिवशी पळून गेला काम सोडून. मग काम सोडून पळून गेला म्हणजे काम उरलं किती दिवसाचं? 45 दिवसाचं काम उरलं. किती दिवसाचं काम उरलं? 45 दिवसाचं. बरं, त्यानंतर उर्वरित काम जे की 45 लाडूचे ते करण्यासाठी संदीपला बोलवलं. ठीक आहे, संदीपला म्हणलं की हे 45 लाडू खाय. मग संदीपनं ते लाडू खाण्यासाठी 30 दिवस घेतले. म्हणजे संदीप एका दिवसात किती लाडू खातो? तर सर संदीप एका दिवसात 45 भागीला 30 म्हणजेच 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30 म्हणजेच 1.5 लाडू खातो. किती लाडू खातो? 1.5 लाडू. संदीप एका दिवसात 1.5 लाडू खातो. पुढे काय झालं? मग पुढे काय म्हणते तर संदीप व वैभव दोघे मिळून, आता दोघे मिळून म्हणजेच संदीप प्लस वैभव दोघे मिळून, मग दोघांना तोच डब्बा दिला, तेच काम दिलेलं आहे.
ठीक आहे, तेच काम म्हणजे कोणतं काम? 60 लाडूचं काम दिलेलं आहे. आता परत 60 लाडूचं काम दिलं आणि दोघायला कामावर बोलवलं. वैभव 1 लाडू खातो, संदीप 1.5 लाडू खातो, दोघं मिळून 2.5 लाडू खातात आणि खायचे किती? 60. 2.5 लाडू खातात, 60 लाडू खायसाठी किती दिवस लागतील? 60 भागीला 2.5. ठीक आहे, इथे 0 वाढवा. 25 दोन्ही 50, राहिले किती? 10 आणि 25 चूक 100, 24 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 4. या प्रकारे किती दिवस लागतील? 24 दिवस. असा हा एक सुद्धा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन. आता या प्रश्नात त्यांना मला ऑप्शन पाठवले नाही आहेत, पण या प्रश्नात एक गोष्ट महत्त्वाची विसरलेली आहे, तो म्हणजे चक्रवाढ व्याज. हे चक्रवाढ व्याजाचं गणित आहे आणि त्यात चक्रवाढ व्याजाच्या गणितात त्यांनी चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज हे दिलेलं नाहीये, म्हणून या प्रश्नात घोळ होऊ शकतो. एका रकमेचे 5 वर्षात 4 पट, तर 7 वर्षात 9 पट होतात. तर व्याजाचा, तर इथे असा शब्द पाहिजे होता चक्रवाढ व्याजाचा. ठीक आहे, चक्रवाढ व्याजाचा दर किती असा प्रश्न पाहिजे होता, तो त्यांनी दिलेला नाहीये. तो आपल्याला आता समजून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, पण तो द्यायला पाहिजे होताच. जाऊ द्या, नाही दिला काय प्रॉब्लेम नाही. मग चक्रवाढ व्याज सोडवण्यासाठी मी एक डब्बा बनवून देत असतो, ज्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात: मुद्दल, दुसरी रास आणि तिसरी रुपये, सॉरी व्याज. या प्रकारे असते हा डब्बा. इथे असते टक्केवारीच्या गोष्टी, सगळ्या टक्केवारीच्या गोष्टी. आता व्याज किती टक्के हे रास सांगत असते. समजा जर मुद्दल 100 असेल आणि व्याजाचा दर जर असेल 10%, तर रास सांगते 110 होते. ही असते टक्के एका वर्षासाठी आणि व्याजदर पण एका वर्षासाठी असते. ठीक आहे, जर व्याजदर 20% असेल तर ती रास 120 होते. म्हणजे आपल्याला काढायचंय काय? तर आपल्याला रास काढायची आहे. म्हणजे रास जर मी काढली आणि ती जर आली 120, तर व्याजाचा दर 20%. 130 आली तर व्याजाचा दर 30%. 140 आली तर 40%. 200 आली तर 100 आहे. 300 आली तर 200 आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला रास काढायची. दुसरी गोष्ट, नंतर असतात, इथं असतात काळ. इथं काय असते? काळ. आणि खाली असतात रुपये किंवा पट. आता माहिती पहा, 4 पट होते. 4 पट होते म्हणजे ही रास आहे, सॉरी ही मुद्दल आहे, हीच रास आहे. कस काय? लक्षात ठेवा, हीच मुद्दल आणि हीच रास. कस काय? याच्यासाठी तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा व्हिडिओ शांततेत पाहावा लागेल. आणि ही रासच आहे. ठीक आहे, 2 रास आहेत, पण पुढच्या वर्षासाठी आदल्या वर्षाची रास मुद्दल बनत असते. म्हणजे लक्षात घ्या, 5 वर्ष आधी का 7 वर्ष आधी? 5 वर्ष आधी. ही रास आहे, पण हीच मुद्दलचं काम करते. कोणासाठी? 7 वर्षासाठी. ठीक आहे, मग हिला मी मुद्दलत लिहितो 4 पट म्हणून लिहिली 4, तिला मी लिहितो 9. आता काळ किती वर्षाचा आहे? तर काळ 5 वर्षापासून 7 वर्षापर्यंत 2च वर्षाचा काळ आहे. किती वर्षाचा काळ आहे? 2 वर्षाचा काळ आहे. तुम्ही एकदा बॅच घ्या आणि पहा पूर्ण काळ. जो हा टॉपिक आहे, हा पूर्ण टॉपिक मी एकाच चार्टमध्ये बसवलेला आहे. पूर्ण यातच येते सर्व काही तुमचं, किती अवघड गणित असू द्या. आणि गणित, चक्रवाढ व्याजाचे गणित अवघड कोणते जातात? तर हेच अवघड जातात, ज्यात दर विचारतात, काळ विचारतात. इथं इझी आहे, हे लवकर सोडवता येत तुम्हाला. ठीक आहे, मग 2 वर्षाचा काळ आहे. 2 वर्ष म्हटलं की लोकसंख्येसारखं असते, वर्ग करावं लागते. पण उलट चाललो म्हणून वर्गमूळ करावं लागेल. मग मला इथे लिहावं लागेल 2, याचं वर्गमूळ, आणि इथं लिहावं लागेल 3. हे किती पट झालं? 50 पट. मग हे किती पट झालं? 150 पट. सांगा मग, हे जर 100 असेल आणि हे जर 150 असेल तर व्याजाचा दर किती टक्के? तर व्याजाचा दर आहे 50%. व्याजाचा दर किती? 50%. या प्रकारे हे उत्तर काढता येते. याच्यासाठी डिटेल नॉलेज पाहिजे, जे की मी ऑलरेडी कोर्समध्ये घेतलेलं आहे. आता तुम्ही इथं पाठ करसाल, पण ते पाठ करून होत नाही बाबा हो, ते मुरावं लागते. भरपूर प्रश्न होऊन जातात की आधीची रास पुढच्या वर्षासाठी मुद्दल बनते, आधीची रास पुढच्या वर्षासाठी मुद्दल बनते. मग पुढे चालून तुम्हाला या प्रश्नात कुठेच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, आणि तुम्ही जर फॉर्म्युल्यानं करत असाल तर फॉर्म्युले वापरणार किती प्रश्नासाठी किती फॉर्म्युले वापरणार? फॉर्म्युले नसतात वापरत. एक डब्बा आणि त्या डब्यात सगळंच काही, टोटल चॅप्टर. ठीक आहे, नेक्स्ट. आता ताशी 1 किमी वेगाने जाणारी रेल्वे. आता रेल्वेचा वेग माहित नाही. ठीक आहे, मग एक रेल्वे काढून घेतो. छोटीशी एक रेल्वे आहे, ही रेल्वे आहे. ठीक आहे, ही रेल्वे एक 300 मीटर लांबीचा पूल ओलांडायली. हा पूल आहे 300 मीटर लांबीचा. आता मला रेल्वेचं अंतर माहित नाही, काहीतरी अंतर आहे. पण लक्षात घ्या, पूल ओलांडायली म्हणजे रेल्वे ही या दोघांच्या बेरजे एवढं अंतर पार करायली. कोणाकोणाच्या? काय माहित? +300.
एवढं अंतर पार करायली. या दोघांच्या बेरजे एवढं अंतर पार करायली. कोण? रेल्वे. दोघांच्या बेरजे एवढं. ठीक आहे. आणि तेवढं अंतर पार करायला, तेवढं अंतर पार करण्यासाठी तिला सेकंद किती लागायले? 72 सेकंद लागायले. किती सेकंद लागायले? 72 सेकंद. ठीक आहे. या पिवळ्या रेषे एवढं अंतर पार करण्यासाठी 72 सेकंद लागायले. बरं, आता तीच रेल्वे पहा, तीच रेल्वे. ठीक आहे, मग तीच रेल्वे काढतो, तेवढ्याच अंतराची आहे, काहीतरी अंतराची रेल्वे, आणि 750 मीटरचा बोगदा आहे. आता बोगदा थोडासा मोठा आहे. ठीक आहे, 750 मीटरचा बोगदा आहे. म्हणजे इथे जरी रेल्वे बोगद्याला ओलांडत असेल तर दोघांच्या बेरजे एवढं अंतर पार करायला. आता हे एवढं अंतर पार व्हायला रेल्वे जर एखादे पूल ओलांडत असेल, बोगदा ओलांडत असेल तर दोघांच्या बेरजे एवढं अंतर पार करते. मग हे एवढं अंतर पार करण्यासाठी किती सेकंद घेते? 108 सेकंद. म्हणजे पिवळी रेष पार करायला 72 सेकंद लागतात, तर पांढरी रेष पार करायला 108 सेकंद लागतात. किती? 108. म्हणजे या सेकंदाला जर मी तोडलं तर एवढं अंतर जर तिला पार करायचं असेल या पिवळ्या रेषे एवढं, तर इकडे लागतात 72 सेकंद. मग हे पुढचं जे अंतर आहे, पुढचं अंतर बघा, या ट्रेन कटली, 300 मीटर कटले, पुढच्या अंतरासाठी सेकंद किती लागणार? तर 72 आणि 36. इकडे एवढ्या अंतरासाठी, या अंतरासाठी 36 सेकंद लागणार. पण हे अंतर किती आहे? यात तर ट्रेन कटली, 300 कटले, यातून 300 कटले, म्हणजे बोगद्याचं हे राहिलेलं जे अंतर आहे, जे किती आहे ते आहे 300 जर कटले 420. किती आहे? 420. मग लक्षात घ्या, आपल्याला काय काढायचंय? यक्स म्हणजे काय? किलोमीटर प्रति तासचा वेग. मग 750 येतो, सॉरी 720 नाहीये, किती? 750, माफ करा, 750. मग हे अंतर किती असेल? 450. 750 हे 300 कटलं, ट्रेन कटून गेली, 450. मग मीटर मध्ये लिहितो मी, 450 मीटर साठी सेकंद किती लागतायत? तर सेकंद लागतायत 36. आपल्याला काय काढायचा? यक्स म्हणजे वेग असतो ताशी म्हणजे 3600 सेकंदात ती गाडी किती जाईल? 2 शून्य वाढले, 2 शून्य वाढवा, 45,000. किती जाईल? 45,000. 45,000 मीटर. 45,000 मीटर म्हणजेच 45 किलोमीटर पर हावर, असं तुमचं काय आलेलं आहे? आन्सर आले आहे 45 किलोमीटर पर हावर. ठीक आहे, या प्रकारे तुमचं आन्सर आलेलं आहे. भरपूर सारे गणित आहेत हे या टाईपचे सुद्धा. ठीक आहे, नेक्स्ट पुढे. एक हौद अशा पद्धतीने पाणी सोडले की प्रत्येक मिनिटाला पाणी काय होते? पाणी दुप्पट होते. म्हणजे काय? समजा एका मिनिटात जर 1 लिटर पडत असेल, मी इथे म्हणतो मिनिट, तर इथे लिटर किती होतात? 1 लिटर. दुसऱ्या मिनिटाला 2 लिटर, तिसऱ्या मिनिटाला 4 लिटर, चौथ्या मिनिटाला 8 लिटर, 5व्या मिनिटाला 16 लिटर, 6व्या मिनिटाला 32 लिटर, 7व्या मिनिटाला 64 लिटर. म्हणजे या प्रकारे पाणी सोडलेलं आहे. ठीक आहे, आता विचार करा, 60 मिनिटात हौद पूर्णपणे भरतो. आता दुप्पट, याच्या उलट काय असते? निमपट. दुप्पट व्हायला किती वेळ लागायला? 1 मिनिट. 1 मिनिट पुढे गेलं तर दुप्पट. मी काय म्हणतो, 1 मिनिट पुढे गेलं तर काय होते? दुप्पट. निमपट याच्या उलट असते. मग निमपट कधी होईल? उलट केल्यावर. निमपट 1 मिनिट काय करावं लागेल? मागे जावं लागेल. 1 मिनिट मागे. ठीक आहे, पहा ना, 1 मिनिट जर हे 7व्या मिनिटाला 64 लिटर पाणी टाकते, तर 6व्या मिनिटाला 32 लिटर पाणी टाकते. 1 मिनिट माग. उलट म्हणजे निमपट. उलट केलं की निमपट व्हायला. सेम किती मिनिटात हौद भरतो? 60 मिनिटात पूर्ण भरतो. मला निमपट पाहिजे हौद भरलेला. निमपटसाठी मला 1 मिनिट काय करावं लागेल? मागे जावं लागेल. म्हणजे उत्तर काय येईल? 59 मिनिट. उत्तर काय येईल? 59 मिनिट. ऑप्शन क्रमांक किती? 4. या प्रकारचं ते काय आहे? आन्सर आहे. ठीक आहे, तर या प्रकारचे हे सर्व काही प्रश्न होते. कोणाचे प्रश्न राहिले असतील, आहेत, भरपूर आहेत. मी उद्या आणि परवाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर कोणाचे प्रश्न राहिले तर मला प्रश्न पाठवा. तसे पाठवू नका, कारण की भरपूर प्रश्न माझ्याकडे अजून स्टॉकमध्ये आहेत. तुमचेच जे पाठवलेले आहेत ते घेतल्यानंतर जरी राहत असेल तर मग पाठवा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील आहे. देईन
पण कसं आहे भरपूर सारे प्रश्न पडलेले असल्यामुळे थोडंसं काय करा, वेट करा. उद्याला थोडे मोठे मोठे व्हिडिओ टाकतो अर्ध्या तासाचे आणि कंप्लीट करायचा प्रयत्न करतो. भेटूया पुढच्या Q&A सेशनमध्ये.